नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही नीट यूजी 2024चा जो काही फॉर्म फिलिंग आहे तो फॉर्म फिलिंगचा लाईव्ह डेमो आपल्या सर्व तमाम व्ह्यूअर्स विद्यार्थी आणि पालकांसाठी देत आहोत। वास्तविक पाहता बऱ्याच वेळा विद्यार्थी ज्यावेळेस फॉर्म भरायला जातात त्यावेळेस खूप साऱ्या छोट्या छोट्या चुका होतात आणि त्या चुका होऊ नये यासाठी प्रत्येक लाईन टू लाईन किंवा प्रत्येक जे काही टॅब असेल तो सगळा मी डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलाय। ते तुम्ही जर हा लाईव्ह डेमो आपण स्वतः किंबहुना आपल्या सर्व काही मित्र असतील जे फॉर्म आपल्या घरी भरणार आहेत, लॅपटॉपवरती भरणार आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना अगदी इझी पद्धतीने भरता यावा या उद्देशाने हा आमचा टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून हा लाईव्ह डेमो आपण 2024च्या नीटचा फॉर्म भरताना थोडेसे वेगळे टॉपिक आलेले आहेत ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जास्त वेळ न घालवता आपण आपला फॉर्म भरण्याचा लाईव्ह डेमो चालू करूया। वास्तविक पाहता हा जो फॉर्म आहे तो मोबाईलवरती भरायचा नाही। बऱ्याच वेळा हा जो फॉर्म आहे तो तुमच्या जो काही लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉपवरती जायचं आहे। त्यानंतर पहिल्यांदा इंटरनेट ओपन करा आणि सर्वप्रथम सर्वांना एक गुगल क्रोमवरती जायचं आहे। गुगल क्रोमवर गेल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्ही जा आणि सर्च बारमध्ये गेल्यानंतर neetonline.in या वेबसाईट तिथं टाईप करा। असं केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करा, तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हिअर बटन अशावरती येईल, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। इथे दोन प्रकारच्या लँग्वेज येतात, एक तर इंग्लिश आणि हिंदी मध्ये इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे ते डाउनलोड करून पूर्ण वाचा। अगोदर हे इन्फॉर्मेशन जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे ते तुम्ही जर डाउनलोड केलं आणि पूर्ण हिंदीमध्ये किंवा मराठी इंग्लिशमध्ये वाचलं तर तुम्हाला कसल्याही प्रकारचे क्वेश्चन्स येणार नाही आहेत। परंतु बऱ्याच वेळा सगळी टर्मिनॉलॉजी आपल्याला समजत नाहीये म्हणून आपण याच्या पुढच्या प्रक्रिया चालू करतो। नंतर खाली आपण स्क्रोल करूया, आय हॅव डाउनलोडेड इन्फॉर्मेशन बुलेटिन या गोष्टीवरती क्लिक करा आणि क्लिक हिअर टू प्रोसीड हे बटन दाबा। त्यानंतर आयडेंटिफिकेशन डिटेल्स डॉक्युमेंट्ससाठी खालीपैकी एक निवडायचे। बऱ्याच वेळा याच्यामध्ये फॉर्म भरत असताना आपण एकूण 4 टॉपिकमध्ये जायचं आहे, ते पुढे मी सांगणार आहे। पहिली गोष्ट, हे सर्व रजिस्ट्रेशन आपल्याला 4 टप्प्यामध्ये पूर्ण करायचं आहे। एक तर रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे, पहिला एक जो टॉपिक आहे तो, आणि दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म जे काय भरायचं आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंग करायचं आहे आणि फी पेमेंट, अशा 4 टप्प्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर आयडेंटिफिकेशन डिटेल्स डॉक्युमेंट्ससाठी खालीलपैकी एक सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यामध्ये काय येते बघा, जे काही आधार कार्ड आहे, जे आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणारं ते, किंवा डिजी लॉकरचं अकाउंट एक या ठिकाणी सांगितलंय। त्याचबरोबर क्रिएट, जर समजा डिजी लॉकर तुमचं अकाउंट नसेल तर क्रिएट डिजी लॉकर सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे। नंतर तुमच्याकडे जर असेल एबीसी आय डी म्हणून आहे, ते जर असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही डू नॉट एबीसी आय डी असेल तर क्रिएट करा। जर समजा तुमच्याकडे एबीसी आय डी नसेल तर नवीन एबीसी आय डी सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता। त्याचबरोबर डिजी लॉकर अकाउंट जर नसेल तरी सुद्धा तुम्ही इथे डिजी लॉकर अकाउंट सुद्धा क्रिएट करू शकता। त्यानंतर जो 6वा टॉपिक आहे तो म्हणजे इंडियन पासपोर्ट आहे आणि नॉन इंडियन पासपोर्ट, म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नॉन इंडियन पासपोर्ट सुद्धा आहे। याच्यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे। म्हणजे यापैकी आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट आपण कोणतं आहे, तर शक्यतो आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड हे मोबाईल नंबरला लिंक असणारं असेल ते निवडा, आणि नसेल तर समजा आपलं जे पॅन कार्ड आहे ते आपण निवडायचं आहे। आधार कार्ड लिंक म्हणजे त्याचा OTP आला पाहिजे। आपण आधार कार्डला जर तुम्ही आधारचा नंबर टाकला तर तुमचा एका मोबाईल नंबर OTP आला पाहिजे, तो लिंक असलं गेलं पाहिजे। तर यापैकी एक कोणतं तरी डॉक्युमेंट आपल्याला आयडेंटिफिकेशन डिटेल्स डॉक्युमेंटसाठी निवड करायचे, आणि हे डिटेल्स शक्यतो आधार कार्ड करा किंवा पॅन कार्ड करा। यापैकी एक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट निवड करा आणि त्याच्यानंतर डिटेल्स भरून क्लिक हिअर टू प्रोसीड हे बटन आपल्याला पुढे दाबायचं आहे। त्यानंतरचा जो टॉपिक आहे त्या म्हणजे जो येतो दुसरा विषय जो येतो तो पर्सनल डिटेल्समध्ये येतो। पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला कॅन्डिडेट नेम म्हणजे विद्यार्थ्याचं नाव जे आहे ते ॲज पर
10th मार्कशीट म्हणजे 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव आहे, जसं स्पेलिंग आहे तसं तसं इकडे यायला पाहिजे. त्याचबरोबर फादर्स किंवा गार्डियन्स नेम येणार आहे तिकडे, म्हणजे वडिलांचं किंवा पालकाचं नाव येणार आहे ॲज पर 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव आहे तसंच यायला पाहिजे, तसंच स्पेलिंग असायला पाहिजे. त्याचबरोबर नंतरचं डिटेल जे येतं तो मदर्स नेम येत आहे ॲज पर 10वीच्या मार्कशीटवर जे आईचं नाव आहे तेच आपल्याला येईल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ते सुद्धा 10वीच्या मार्कशीटवरती आपल्या बोर्ड सर्टिफिकेट जे असतं ते डेट ऑफ बर्थ किंवा DOB ॲज पर 10th बोर्ड सर्टिफिकेट असं जे असेल ते आपण त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख त्या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतरचा पुढचा जो टॉपिक आहे तो जेंडर, त्यामध्ये मेल, फिमेल आणि थर्ड जेंडर हे सिलेक्ट करा. त्यानंतर नॅशनॅलिटी एक टॉपिक येईल, तो इंडियन किंवा NRI असं काही जे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आयडेंटिफाय टाईपसाठी जो आपण पाठीमागे सांगितलेलं होतं तो म्हणजे पॅन असेल कार्ड किंवा आधार कार्ड असेल किंवा ABC ID असेल, पासपोर्ट आहे, डिजिलॉकर जे सिलेक्ट केलं आहे आपण ते आणि त्याचा नंबर या ठिकाणी व्हेरीफाय टाईपमध्ये करायचं आहे. व्हेरीफाय टाईपमध्ये आपल्याला हे सर्व हे आपण जे वरती सिलेक्ट केले ते टाकायचं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो म्हणजे पर्सनल डिटेल्स, प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे आपला जो स्वतःचा सध्याचा पत्ता जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. खूप वेळा या पत्त्याच्या बाबतीमध्ये पण काही क्वेश्चन्स येतात की मी या ठिकाणी राहतो वगैरे. जो पत्ता असेल तो असेल, कारण का तुमच्याशी NTA कसल्याही प्रकारचं पत्रव्यवहार करत नसतं, परंतु तुम्ही जे राहता तो पत्ता त्यांनी मागितलेला आहे. त्यामध्ये प्रिमायसेस नंबर म्हणजे तुमचा घर नंबर वगैरे असं किंवा वार्ड नंबर वगैरे असं जे आहे ते नाव नेम लिहायचं आहे. त्यानंतर सब लोकॅलिटी जे असेल म्हणजे हे सब लोकॅलिटी म्हणजे काय मेन रोड वगैरे असं काही समजा नियर DCC बँक अदर वगैरे काय असेल ते सब लोकॅलिटी. नसेल तर ते ऑप्शनल आहे, ते नाही भरलं तरी चालतंय. त्यानंतर लोकॅलिटी एक येते. त्यानंतर कंट्री येणार आहे, आपला देश भारत लिहा. आणि स्टेट जे आहे ते तुमचं जे स्टेट आहे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा असं काय असेल ते राज्य लिहायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. त्यानंतर जो पिनकोड तुमचा आहे तो प्रेझेंट ॲड्रेसमधला पिनकोड लिहायचा आहे. मोबाईल नंबर पण या ठिकाणी मागितला जातो, पण मोबाईल नंबरच्या अगोदर मात्र +91 असं म्हणजे जो काही भारत देशाचा कंट्रीचा कोड आहे तो कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर रिपीट परत कन्फर्म करायचं आहे, मोबाईल नंबर परत एकदा रिपीट इकडे टाका. त्यानंतर ईमेल ॲड्रेस पण आपला टाकायचा आहे. याच्यामध्ये जे प्रेझेंट ॲड्रेसमध्ये ईमेल ID टाकायचं आहे. त्यानंतर 2 वेळा कन्फर्म ईमेल ॲड्रेस असं पण टाकायचं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक येणार आहे ते म्हणजे प्रेझेंट ॲड्रेसच्या नंतरचा जो आहे तो परमनंट ॲड्रेस. याच्यामध्ये पुढे एक टॅब येतो तो म्हणजे सेम ॲज पर प्रेझेंट ॲड्रेस. जर समजा तुमचा तसाच जो प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे सध्याचा पत्ता आणि परमनंट ॲड्रेसमध्ये कायमचा पत्ता. कायमचा पत्ता जर समजा सेमच असेल, जो आता स्थानिक पत्ता आणि जो काही कायमचा पत्ता हे सेमच असेल तर सेम ॲज पर प्रेझेंट ॲड्रेस ह्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे तोच असं खाली फिल होईल. आणि वेगळा असेल तर मात्र तुम्ही तो वेगळा त्या पद्धतीनं भरायचं आहे. गाव, घर नंबर वगैरे, पत्ता, कंट्री असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भरता येऊ शकतात. जर समजा तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आणि म्हणजे कायमचा पत्ता आणि स्थानिक सध्याचा पत्ता हे जर पत्त्यामध्ये चेंज असेल तर तुम्ही ते तशा प्रकारचं त्या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्ही डिटेल्स लिहू शकता. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा जो टॉपिक येणार आहे तो म्हणजे पासवर्ड चूज करायचे. मग चूज पासवर्ड हा टॉपिक येणार आहे. तो चूज पासवर्डवरती गेल्यानंतर जे रूल्स आहेत ते अगोदर तुम्हाला सांगतो की एखादी गोष्ट पासवर्ड आपण तुम्हाला जर चूज करायचा असेल तर कोणता पासवर्ड असला पाहिजे. तर तुम्ही जो पासवर्ड निवडलेला आहे त्याच्यामध्ये अप्पर केस म्हणजे कॅपिटल अक्षर एक असलं पाहिजे, कमीत कमी. एक पेक्षा जास्त असलं तरी चालू शकतंय. त्यानंतर स्मॉल लेटर म्हणजे कॅपिटल लेटर पण असलं, इंग्लिशमध्ये असलं पाहिजे. कॅपिटल लेटर एक असलं पाहिजे तुमच्या संपूर्ण जो काही तुमचा पासवर्ड आहे त्याच्यामध्ये. आणि तो कमीत कमी 8 अक्षराचा किंवा जास्तीत जास्त 13 अक्षराचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये एक नंबर पण असला पाहिजे. नंबर म्हणजे 1 2 3 4 0 असे 10 0 ते 9 पर्यंतचे एक नंबर कोणता तरी त्याच्यामध्ये एक किंवा जास्त नंबर पण असू पाहिजे, पण कमीत कमी एक नंबर असला पाहिजे. 1 स्पेशल कॅरेक्टर पण असलं पाहिजे. स्पेशल कॅरेक्टर म्हणजे बघा @ असेल, हॅश असेल किंवा राईट साईन असेल किंवा असं जी काही स्पेशल कॅरेक्टर जे आपल्या कीबोर्डवर दिसतंय ते एक असलं पाहिजे कमीत कमी. अशा प्रकारचा पासवर्डमध्ये तो पासवर्ड आपल्याला तिथे टाकायचा आहे.
पहिला महत्त्वाचा टॉपिक इथं आहे की पासवर्ड निवडताना 8 पेक्षा जास्त आणि 13 अक्षरापेक्षा जास्त असला पाहिजे. त्यातला एक कॅपिटल अक्षर आणि एक कमीत कमी एक, म्हणजे एक पेक्षा जास्त पण तुम्ही कॅपिटल टाकू शकता, आणि कमीत कमी एक स्मॉल लेटर, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असं टाकून 8 अक्षरापेक्षा जास्त पासवर्ड तयार करा आणि तोच परत तुम्ही डबल टाकायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चन नंतर जो पुढचा जो प्रश्न येतो तो सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून आहे की जर समजा तुमचा पासवर्ड चुकला गेला तर तुम्हाला ते उपयोगी येऊ शकतो, म्हणून त्या एक प्रश्न विचारला. सिक्युरिटी क्वेश्चन म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज युअर पेट नेम असेल, व्हॉट इज युअर बर्थ डेट आहे, बर्थ सिटी आहे, सॉरी बर्थ डेट नाही आहे, व्हॉट इज युअर फेवरेट बुक आहे, अशा प्रकारचे खाली वेगवेगळे प्रश्न येतात. ह्यामधला एक प्रश्न सिलेक्ट करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुमचं ते फेवरेट, आता समजा एखाद्या वेळेस फेवरेट तुमचा कंट्री असेल किंवा याचे जे प्रश्न त्यामध्ये विचारले ते प्रश्नच तुम्ही टाकल्यानंतर त्याचं उत्तर लक्षात ठेवलं की मग तुमचा जो पासवर्ड आपला विसरला तर तो परत मिळवू शकतो. असे प्रश्न राहतील. यातील एक जे प्रश्न आहेत ते चूज करा आणि सिक्युरिटी क्वेश्चनचे आन्सर सिक्युरिटी आन्सरमध्ये लिहा. सिक्युरिटी आन्सरमध्ये तुम्ही ते लिहायचं, म्हणजे समजा आपलं तुमचं फेवरेट बुक असेल तर NCERT असेल, भगवद्गीता असेल किंवा अशा प्रकारची गोष्ट तुम्ही त्या सिक्युरिटी आन्सरमध्ये लिहा. हे सिक्युरिटी क्वेश्चन जर पासवर्ड आपला चुकून विसरला गेला तर त्याची रिकव्हरी करण्यासाठी तो वापरता येऊ शकतो, म्हणून तो सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे. त्यामुळे सिक्युरिटी आन्सर मात्र तुम्हाला म्हणजे गॅरंटीड असलं पाहिजे. त्यानंतर सिक्युरिटी पिन तिथे दिलेला नंबर किंवा अल्फाबेटच्या सेक्शनमध्ये, सिक्युरिटी पिन म्हणजे थोडक्यात कॅप्चा, म्हणजे त्याचा जो अल्फाबेटचा सेक्शन आहे तो कॅप्चा तुम्ही तिकडे सबमिट करायचा आहे आणि आतापर्यंत भरलेला सर्व फॉर्म आपल्या समोर दिसणार आहे. म्हणजे हे सगळं आपण डिटेल्स टाकल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो सगळ्याच्या सगळा समोर दिसणार आहे. काही करेक्शन असेल तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म या बटनवर जायचं. म्हणजे आता समजा सगळा फॉर्म आपल्याला दिसणार आहे. आता बघा जवळपास इथं जे सांगितलेलं आहे त्याच्यामधलं खूप सारं काम संपलं. मग तो पहिलं पेज आहे ते तुम्ही चेक करा. जर समजा तुम्हाला हे सगळा फॉर्म समोर दिसतोय तुमच्या, त्या दिसलेल्या फॉर्ममध्ये जर काही करेक्शन करायचं आहे, आपलं चुकलंय, स्पेलिंग चुकलंय आणि कोणत्या प्रत्येक टॉपिकवरती जाऊन चेक करायचं आहे आपल्याला, जर समजा त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म या बटनवर क्लिक करा आणि जे करेक्शन आहे ते करायचं आहे. जर तुम्हाला करेक्शनच करायचं नसेल, आपलं दिलेलं बरोबर आहे असं वाटत असेल तर सबमिट अँड सेंड OTP ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट अँड सेंड OTP केलं तर मग परत आपल्याला परंतु सबमिट अँड सेंड OTPच्या करायच्या अगोदर चेकलिस्ट व्हेरीफाय करायचे मात्र, म्हणजे चेक करा किंवा ते आपण चेकलिस्ट जे पाठीमागचे ती व्हेरीफाय करा. माय नेम असेल उदाहरणार्थ किंवा म्हणजे आता खाली येते बघा त्याच्यामध्ये इकडे आलेलं आहे माय नेम आलंय, त्यानंतर फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, ॲड्रेस आहे, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, हे सगळेला क्लिक केलं की त्या ठिकाणी टिक होत आहे, म्हणजे असं राईट साईन होत आहे. हे सगळे राईट करून घ्या. म्हणजे तुम्ही चेक केलंय आणि पाहिलंय, तुम्ही वरती पाहिलंय आणि ते बरोबर आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी टिक होऊन जाईल. सगळ्याला टिक करून घ्या. म्हणजे ते माय नेम चेक केलं ते टिक करा, ते बरोबर आहे म्हणून. फादर नेम असेल ते टिक करा. अशा पद्धतीने सगळे टिक करा, राईट साईन असं येईल. आणि खाली दिलेल्या डिक्लेरेशन व्यवस्थित वाचून घ्या आणि आय ॲग्रीवर क्लिक करा. म्हणजे जे डिक्लेरेशन आहे ते खाली काय काय आहे ते मी दिलेली माहिती खरी आहे वगैरे हे सगळं इंग्लिशमध्ये असतं, ते वाचून घ्या. तर ते व्यवस्थित वाचा आणि आय ॲग्री या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो सबमिट अँड सेंड OTP या बटन दाबा आणि कन्फर्मेशन पॉपअप येईल. वरती असं पॉपअप येईल, तो पॉपअप आहे तो कन्फर्मेशनचं पॉपअप येईल. त्याच्यावरती येस ऑर नो असं येईल, तर येस असं क्लिक करून घ्या. ओके, म्हणजे आता जवळपास ते पॉपअप जाऊन निघून जाईल आणि थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन अशी विंडो ओपन होईल. आणि ईमेलवरती OTP येईल, तो OTP टाका आणि सिक्युरिटी पिन म्हणजेच कॅप्चा येतो, तो कॅप्चा जो आहे तो कॅप्चा बघून तिकडे टाका आणि व्हेरीफाय वर क्लिक करा. व्हेरीफाय करा म्हणजे कॅप्चा आहे तो त्याच्यावर टाकायचा. म्हणजे थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन अशी विंडो आली की त्यानंतर ईमेलवरती एक OTP येतो, तो OTP ईमेलवरती पाहून आपण कॅप्चा जो असेल तो त्या ठिकाणी बघून टाकून घ्या आणि व्हेरीफाय करून व्हेरीफाय वर क्लिक करा, व्हेरीफाय म्हणून क्लिक करा. OTP आला नसेल तर रिसेंट OTP असं बटन दाबा आणि परत मेलवरती चेक करा आणि जो
OTP येणार आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेलवरती आला नसेल तर ईमेल स्पॅम बॉक्समध्ये जावा. म्हणजे कधी कधी ईमेलच्या इनबॉक्समध्ये येत नाही आणि स्पॅम बॉक्समध्ये जाऊन चेक करा आणि चेक केल्यानंतर तो जो आलेला OTP आहे तो मात्र या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. व्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर युअर अकाउंट्स हॅज बीन व्हेरीफाईड असा पॉपअप येईल. तो वरती आल्यानंतर आपला ॲप्लिकेशन नंबर, ईमेल ॲड्रेस वर येईल त्याच्यावरती आणि हा जो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही येतो तो जपून ठेवायचा आहे. सर्वात महत्त्वाचा आहे तो एका कागदावरती लिहून ठेवा. ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो ईमेल ID वर येतोय. ईमेल ID वर जो येतोय तो ॲप्लिकेशन नंबर जपून ठेवायचा आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा जो टॉपिक येते ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन जो आहे तो जो टॉपिक आहे. आपण एकूण 4 टॉपिक सांगितले की ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा जो पहिला टॉपिक आहे तो टॉपिक आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर दुसरा जो टॉपिक येतो तो म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म. नीट एक्झामिनेशनसाठी ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म फिल करायचा आहे आणि ओनली रजिस्टर कॅन्डिडेट्सवर लॉग इन हिअर या सेक्शनमध्ये लॉग इन बाय ॲप्लिकेशन नंबर सिलेक्ट करायचे. लॉग इन बाय ॲप्लिकेशन नंबर सिलेक्ट करायचा. ॲप्लिकेशन नंबर टाका, एंटर करा. जो मेलमध्ये आला होता, जो आपल्या मेलमध्ये आलेला होता तो तुमचा पासवर्ड टाका आणि सिक्युरिटी पिनमध्ये कॅप्चा एंटर करा. आता लॉग इनवर क्लिक करा आणि आपल्यासमोर रजिस्ट्रेशन स्टेटस येईल. रजिस्ट्रेशन कंप्लीट असा टॉपिक येईल. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट असे वेगवेगळे 4 टॉपिक येतात. एक तर उजव्या बाजूला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन कंप्लीट आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट येईल कारण तो पुढचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर फी जी काय आहे ती जी आहे फी पेमेंटचं आहे तर इनकम्प्लीट असं दिसेल आणि डाव्या कॉलममध्ये ॲप्लिकेशनवर क्लिक करा. नंतर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण अगोदर भरलेल्या पत्त्याची माहिती येऊन जाईल. म्हणजे पत्त्याची माहिती आपल्याला इथे येऊन जाईल. यामध्ये फक्त इमर्जन्सी मोबाईल नंबर आणि इमर्जन्सी ईमेल ॲड्रेस, ईमेल ID जो आहे तो टाकायचा आहे. म्हणजे इकडे दुसरा आणखी एक सांगायचं आपल्याला एकच मेल ID आहे तर त्याच्याबरोबर एक दुसरा इमर्जन्सी दुसरा सुद्धा सपोर्टिव्ह मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकायचा आहे. प्रेझेंट ॲड्रेस सेम ॲज परमनंट ॲड्रेसवर असं क्लिक करा आणि कॅप्चा करून तुम्ही एंटर करायचं आहे. म्हणजे प्रेझेंट ॲड्रेस वगैरे इकडे आता पण विचारला जातो त्याच्यामध्ये सेम ॲज टू प्रेझेंट ॲड्रेस असं परमनंट ॲड्रेसवरती करायचं, कॅप्चा टाकायचं आणि पुढे एंट्री करायचं. आय ॲग्रीवर पुढं क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट वरती परत दाबायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती गेल्यानंतर डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा पॉपअप येईल समोर. त्यानंतर पुढचा जो सेक्शन येतो तो म्हणजे पर्सनल डिटेल्स. आधी भरलेली माहिती ही तर समोर येऊन जाते. त्यामध्ये 12वीचं पासिंग आहे किंवा अपेअरिंगचे सर्व राज्य वगैरे लिहायचं आहे तुम्हाला. 12वी पासिंग आहे का अपेअरिंग आहे हे त्याच्यामध्ये राज्य लिहायचं आहे. तुम्ही डायबेटिक आहात का नाही हे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर डायबिटीस असेल तर येस असं लिहा, नसेल तर नो असं लिहा. तुमची कॅटेगरी लिहायचे, EWS असेल, OBC असेल, SC आणि ST. या ठिकाणी कसल्याही प्रकारचं डॉक्युमेंट मागवलेलं नाही आहे परंतु तुमची जी कॅटेगरी आहे ती मात्र तुम्ही या ठिकाणी टाकायची. ॲन्युअल फॅमिली इन्कम याचे सुद्धा वेगवेगळे येतात. बिलो 1 लाख असेल, 1 लाख टू 5 लाख असं जे काही सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुमचा जो फॅमिलीचा टोटल इन्कम आहे तो तिथे टाकायचा आहे. तो कितीही टाकला आणि चुकला वगैरे तरी काही काळजी करायचे काम नाही, पण बऱ्यापैकी जो आहे तो विचार करून टाका. प्लेस ऑफ रेसिडन्स जे आहे ते रुरल आहे का अर्बन आहे, म्हणजे तुम्ही शहरामध्ये राहता का खेड्यामध्ये राहता हे लिहायचं आहे. बिलॉंग्स टू मायनॉरिटी, तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात का. मायनॉरिटी एकूण 3-4 प्रकारची मायनॉरिटी आहेत. त्याच्यामध्ये हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी आणि जैन मायनॉरिटी अशा प्रकारची मायनॉरिटी आहे. हे मायनॉरिटी असेल तर येस करा. येस केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे वेगळा टॅब येतो. मोड ऑफ प्रिपरेशन जे आहे, मोड ऑफ प्रिपरेशन म्हणजे तुम्ही जे काही अभ्यास केला आहे तो कशा पद्धतीने केला आहे, किंवा सेल्फ स्टडी केलेला आहे किंवा कोचिंग क्लास केलेला आहे, हे सर्व तुम्हाला विचारले ते तुम्ही जे असेल ते लिहा. सेल्फ स्टडी लिहा किंवा कोचिंग वगैरे लिहू शकता. कंट्री ऑफ रेसिडेन्सी म्हणजे तुम्ही राहता ते देश कोणता आहे, तर तुमचा इंडिया असेल तर इंडिया लिहा, नाहीतर तुम्ही दुसऱ्या कोणत्या कुवेतमध्ये दुबई वगैरे राहत असेल तर दुबई वगैरे रेसिडेन्सी वगैरे लिहू शकता. काही लोक आपले बाहेरच्या देशामध्ये सुद्धा राहणारे विद्यार्थी नीटची परीक्षा देऊ शकतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जो राहण्याचा देश आहे तो पण या ठिकाणी काय लिहायचा आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न आपल्याला इकडे विचारला आहे, डू यू इंटेंड
टू वियर कस्टमन्सी ॲड्रेस कॉन्ट्रारी टू ड्रेस कोड फाईल अपिअरिंग इन नीट एक्झाम. म्हणजे तुम्हाला जर समजा परीक्षेच्या वेळेस तुमचं काही रिलिजियस असेल, म्हणजे काही सिख लोकांना म्हणजे केस वगैरे वाढावं लागते, पगडी वगैरे ठेवावं लागते, किंवा मुस्लिम असतील तर त्यांना दाढी ठेवावं लागेल, किंबहुना व्हॉट एव्हर मे बी जे काय तुमचे जे काही रिलिजियस वगैरे अशा गोष्टी असतील तर ते तुम्ही सांगायचं इकडे अगोदर, म्हणजे तुमचं ते चेकअप वेगळ्या पद्धतीनं होणार आहे. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी समजा बुरखा हिजाब ह्या गोष्टी चालत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला जर तुमच्या ड्रेस कोडमध्ये जो आपला नियमानुसार जो ड्रेस कोड आहे ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं काय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे. येस म्हणून लिहा, नाहीतर नो म्हणून लिहा. शक्यतो सर्वांनी नो म्हणून करायचंय. नंतर कॅप्चा एंटर करा, आय ॲग्री वरती क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करा आणि पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा पॉपअप येईल. वरती जो पॉपअप येणार आहे तो पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा पॉपअप येणार आहे. त्यानंतर पुढचा जो एक ऑप्शन जो राहिला आहे तो म्हणजे PWD डिटेल्स. PWD जर असेल, PWD म्हणजे पर्सन विथ डिफॉर्मिटी, म्हणजे तुम्ही जर अपंग असाल आणि तुमच्याकडे समजा सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येस लिहा. मग तुम्हाला त्या डॉक्युमेंटेशनच्या ठिकाणी ते भरायचं आहे आपल्याला. परंतु नो असेल तर नो लिहा. नंतर कॅप्चा एंट्री करा आणि आय ॲग्रीवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. असं केल्यानंतर आपल्याला पुढचा जो टॉपिक ओपन होतो तो टॉपिक होतो त्याला एक्झाम डिटेल्स म्हणतो. एक्झाम डिटेल्समध्ये नीटची परीक्षा, एक्झाम डिटेल्समध्ये तुम्ही कोणती नीटची परीक्षा देणार आहात या गोष्टीवरती तुम्हाला विचारलं जाणार आहे. पहिली गोष्ट क्वेश्चन पेपर मीडियम हे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला मी पाठीमागे एकदा सांगितलं होतं की क्वेश्चन पेपर मीडियम जे आहे ते इंग्लिशच शक्यतो आपण सिलेक्ट करायला पाहिजे. परंतु तुम्हाला जर मोठा पेपर पाहिजे असेल तर तुम्ही एक लँग्वेज सिलेक्ट करू शकता. पण कोणती पण लँग्वेज सिलेक्ट केली तर इंग्लिश हे कंपल्सरी येणारच. त्यामुळे प्रत्येक प्रश्न इंग्लिश आणि तुम्ही सिलेक्ट केलेल्या लँग्वेजमध्ये येऊ शकतो. वेगवेगळ्या लँग्वेजेस 13 लँग्वेजेस आहेत, त्या लँग्वेजमधली कोणती पण लँग्वेज सिलेक्ट करू शकता. शक्यतो आपण इंग्लिश सिलेक्ट करावे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर एक्झाम स्टेट विचारले, त्यानंतर आपल्याला एक्झाम सेंटर सिटी, एक्झाम सेंटरचं जी सिटी आहे त्याच्यासाठी 2 सेंटर्स आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यासाठीचं एक स्टेट म्हणजे पहिलं राज्य निवडायचं आहे, त्यानंतर त्या राज्यामध्ये जे जे सेंटर्स आहेत ते पुढे येतील त्यामधलं एक सेंटर आपल्याला सेंटरचं सिटी जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर दुसरा ऑप्शन जो आहे तर तुम्हाला 2 सेंटर सिटीसाठी चॉईस द्यायचे. त्याच्यामध्ये दुसऱ्या एक्झाम सेंटरसाठी स्टेट विचारले परत, म्हणजे दुसरं राज्य असेल तर तरी पण चालू शकतं किंवा तेच राज्य. आता महाराष्ट्र पहिल्या वेळेस लिहिलं, दुसऱ्या वेळेस महाराष्ट्र पण लिहू शकतो किंवा आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक असं लिहू शकतो. आणि त्याच्यामधलं सेंटर म्हणजे 2 सेंटर्स पैकी एक तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या. त्या ज्या राज्याचे सिलेक्ट केले त्याच्या पुढे वेगवेगळी शहराची नावं येतात, त्या नावापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फादर्स ऑक्युपेशन येते, म्हणजे तुमच्या वडिलांचा जो हे आहे ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही व्यवसाय आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ॲग्रिकल्चरल असेल किंवा अदर असेल किंवा काही जे जॉब असेल, जे व्हॉट एव्हर मे बी जे काही असे एम्प्लॉई वगैरे अशी काही जे सिलेक्शन आहे त्यामध्ये सिलेक्ट करा. फादर्सचं क्वालिफिकेशन पण सिलेक्ट करायचं आहे, 10th आफ्टर 12th असं काही जे ते सिलेक्शन येते ते करायचं आहे. मदर्स ऑक्युपेशन पण आहे, त्याचबरोबर मदर्स क्वालिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा. परत कॅप्चा करा, आय ॲग्री क्लिक करा आणि परत त्यानंतर सबमिट एक्झाम डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा पॉपअप येईल. त्यानंतर जो 5वा टॉपिक आहे तो जो टॉपिक आहे त्याला आपण क्वालिफिकेशन्स डिटेल्स असं म्हणतो. क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे 10th आणि 11th आणि 12th असे 3 त्याच्यामध्ये सब कॅटेगरी येतात. त्याच्यामध्ये पहिला 10वीचं डिटेल्स आहे, त्यामध्ये पासिंग स्टेटसला पास लिहा, इयर ऑफ पासिंग जे तुमचं पास झालेलं वर्ष आहे ते यायचं आहे, प्लेस ऑफ स्कूल म्हणजे रुरलमध्ये का अर्बनमध्ये ते लिहायचं आहे, टाईप ऑफ स्कूल म्हणजे प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे का एडेड आहे नॉन एडेड आहे ह्या सगळ्या गोष्टी पैकी एक तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झामचं स्टेट म्हणजे तुम्ही जे 10वीची परीक्षा ज्या स्टेटमध्ये ज्या राज्यामधून दिले ते राज्य आणि जो जिल्ह्यामधून दिले ते जिल्हा टाकायचे. त्यानंतर बोर्ड आहे एक्झाम, क्वालिफाईंग एक्झाम म्हणजे 10वीची बोर्डची परीक्षा दिलेली आहे त्यांचं बोर्ड कोणतं आहे, CBSE, स्टेट बोर्ड, ICSE हे सगळं तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे. परत स्कूल नेम अँड ॲड्रेस या ठिकाणी टाकायचे, म्हणजे तुमचं स्कूल नाव, शाळेचं नाव टाकायचं आणि त्याचा पत्ता सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर स्कूलचा जो पिनकोड आहे तो पण आपल्याला इकडे टाकायचा आहे आणि 10वीचा जो रोल नंबर आहे 10वीच्या मार्कशीटवरती असणारा तो रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. रिझल्ट मोड
पर्सेंटेजमध्ये आहे का श्रेणीमध्ये आहे हे बघायचं. तर पर्सेंटेजमध्येच आपल्या सर्वांचं आहे, कारण श्रेणीमध्ये वगैरे कोणाचं नाही आहे. तर टोटल मार्क्स आणि ऑब्टेन्ड मार्क्स ते काय जे असतील ते लिहा. असं लिहिल्यानंतर पर्सेंटेज मात्र आपोआप तिकडे येईल. अशीच प्रक्रिया. त्यानंतर हा जो पहिला झाला तो 10th, म्हणजे बऱ्याच वेळा रिझल्ट मोड आपल्याला पर्सेंटेज असं लिहिलं तर टोटल मार्क्स आणि ऑब्टेन मार्क्स असं आपण तिथं जर टाकत आले, म्हणजे समजा 100 पैकी 80 किंवा 70, तर ह्याचं जे पर्सेंटेज आहे ते आपोआप तुमचं पर्सेंटेज तिथे येते, तुम्हाला टाकायची गरज नाही. अशीच 11वीची सुद्धा तशीच माहिती लिहायची आहे. त्याच्यामध्ये पासिंग स्टेटसला पास लिहा, इयर ऑफ पासिंग जे असेल ते वर्ष लिहायचं. प्लेस ऑफ स्कूल म्हणजे ते 11वीला जे तुमचं म्हणजे ज्युनियर कॉलेज असेल ते लिहायचं, अर्बन किंवा रुरलमध्ये. त्यानंतर टाईप ऑफ स्कूल, प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे ते पण लिहायचं. क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट म्हणजे 11वीची परीक्षाचं जी काही झालेली आहे ती कोणत्या राज्यात झाली, म्हणजे त्याच राज्यात झाली का दुसऱ्या राज्यामध्ये झाली ते पण टाकायचं आहे. पुन्हा बोर्ड कोणतं, स्टेट बोर्ड, CBSE. परत स्कूलचं नाव, म्हणजे जी काही स्कूल म्हणण्यापेक्षा इकडे आता आपल्याला कॉलेज म्हणता येईल. 11वीचं कॉलेजचं नाव, पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. 10th म्हणजे 11वीचा रोल नंबर पण या ठिकाणी टाकायचा आहे. रोल नंबर तो तुमच्या शाळेतला नंबर जरी टाकला तरी चालतो, तुमचा साधा रोल नंबर सुद्धा चालतो, फारसं काही त्याचं अडचण येत नाही. रिझल्ट मोड पुन्हा पर्सेंटेज आणि ते मार्क्स वगैरे आपल्याला या ठिकाणी टाकायचे. 11वीचं जसं तसं 10वी सारखंच आहे. 12वीचं डिटेल्स आहेत त्यानंतरचं पुढचा टॉपिक. अपेरिंग असाल तर अपेरिंग असं लिहा, पास असाल तर मग पास असं लिहा. म्हणजे जर तुम्ही अगोदरच रिपीटर असाल तर पास असेल तर पास लिहा. क्वालिफाईंग एक्झामिनेशन सेक्शनमध्ये कोड तुम्हाला 01, 02, 03, 04, 05, 06 अशा प्रकारचे कोड येतात. जे फ्रेशर्स असतात किंवा जे काही अपियर आहेत त्यांना 01 कोड आहे, आणि जे रिपीटर आहेत त्यांना 02, 03. परत काही जणांनी BSc केलं, नुसतं काहीच केलेलं नसेल, 10वी 12वी केलेलं असेल तर 02 आहे समजा. त्यानंतर 03, 04 आणि 05 आणि 06. म्हणजे काही जण समजा नंतर 1-2-3 वर्ष PSc केलेले आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, वेगवेगळ्या शिक्षण घेतलेले असतील तर तो कोड तुम्ही नीट वाचा आणि तो टाका. नाहीतर 02 आपला रिपीटरचा टाकला तरी चालतो. यापैकी एक निवडायचा, सर्व बाकी वरीलप्रमाणे सगळी माहिती टाकायची त्यामध्ये. 12वी पास असेल तर इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे मार्क्स त्यामध्ये टाकायचे. अपेरिंग असेल तर ते मात्र काही टाकायची गरज नाही, कारण तुम्ही आता यावर्षी परीक्षा देणार आहे, त्याचे मार्क्स नाहीत. त्यानंतर तुमचा कॅप्चा टाका. आय ॲग्री असं याच्यावरती बटनवर क्लिक करा. सबमिट अँड नेक्स्ट वरती क्लिक करा. क्वालिफाईंग डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली असा तुमच्यासमोर पॉपअप येईल. म्हणजे आतापर्यंत जे काही एक्झामिनेशन डिटेल्स आहे ते आपण जे भरलेले आहेत तुम्ही 10वी 12वी आणि 11वी हे सगळे डिटेल्सचा पॉपअप येईल. म्हणजे तुमचं तिथून पुढचं काम संपलेलं आहे. पुढं ॲडिशनल डिटेल्समध्ये येणार आहे. त्या ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्ही जुळे आहात का विचारले, म्हणजे ट्विन्स आहात का. ट्विन्स असाल तर तुम्ही दोघं पण एकाच वेळेस एक्झाम देणार आहे का, म्हणजे दिसायला सेम असणार वगैरे असं काही त्यांचा क्वेश्चन असू शकतो. तुम्ही ट्विन्स असाल तर येस लिहा, आणि जर समजा तुम्ही दोघं पण परीक्षेला बसणार आहे का तर येस असेल तर येस, नाही तर नो असेल तर नो करून घ्या. त्यानंतर जो हा ॲडिशनल डिटेल आहे त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना नसेल. ट्विन नो म्हटलं तर पुढचा काही ऑप्शन येतच नाही. त्यानंतर कॅप्चा टाका, आय ॲग्रीवर ॲग्री करा, आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट असं बटन दाबा. असं बटन दाबल्यानंतर डाटा सेव्ड सक्सेसफुली असा पॉपअप तुमच्या समोर येणार आहे. त्यानंतर सर्वात जो पुढचा टॉपिक आहे त्याला तिसरा टॉपिक म्हणू आपण, त्याला डॉक्युमेंट अपलोडिंग सेक्शन असा आहे. तो डॉक्युमेंटचं फॉर्मेट जे आहे ते आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत ते म्हणजे सगळे JPG फॉर्मेट किंवा JPEG फॉर्मेटमध्ये असले पाहिजे. PDFच्या फॉर्मेटमध्ये चालत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं JPG फॉर्मेटमध्ये पाहिजे. पहिला जो डॉक्युमेंट आहे ते म्हणजे फोटो. आपल्या सर्वांना माहिती आहे, मी पाठीमागे सांगितलंच आहे की पासपोर्ट साईज फोटो मिनिमम, त्याची पासपोर्ट साईजमध्ये छोटा फोटो, आयडेंटिटी साईज किंवा पासपोर्ट साईज फोटो, हा फोटो जो आहे तो मिनिमम 10 KB पासून तो 200 KBच्या आत असला पाहिजे. तो फोटो एक आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी. सिग्नेचर म्हणजे सही, म्हणजे सही आपल्याला एका कोऱ्या कागदावर सही करायचं, त्याचा फोटो काढून 4 KB पासून 30 KB पर्यंत त्याची साईज असली पाहिजे. त्यानंतरच घेत येते, नाहीतर तुम्ही 30 KBच्या वरती गेला तर ते घेत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं सिग्नेचरची एक महत्त्वाची टॉपिक आहे. त्यानंतर पोस्टकार्ड साईज फोटो जो आहे तो सेमच असला पाहिजे. तुम्हाला पाठीमागे सांगितलंच होतं की फोटो हा क्लिअर दिसला पाहिजे, दोन्ही कान दिसले पाहिजे किंवा क्लिअर दिसलं पाहिजे, म्हणजे असं कोणतीही गोष्ट आडवी आली नाही पाहिजे. जवळपास 80% 75% आपला चेहरा क्लिअर दिसला गेला पाहिजे. त्याचबरोबर
पोस्टकार्ड साईजचा फोटो आहे ते पण आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये करायचं आहे आणि ते पण मिनिमम 10 KB पासून ते 200 KB पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की राईट अँड लेफ्ट थंब आणि फिंगर्स म्हणजे राईट अँड लेफ्ट म्हणजे दोन्ही हाताची 5ही बोटं म्हणजे 5 आणि 5 10 बोटांचे ठसे एका कोऱ्या कागदावरती घेऊन त्याचा फोटो काढायचा आणि ते JPG फॉर्मॅटमध्ये तो सुद्धा आपल्याला इकडे अपलोड करायचा आहे. आणि त्याचं सुद्धा जे साईज आहे ती मात्र या ठिकाणी 4 पासून ते 30 KB पर्यंत असली पाहिजे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना चूज फाईलवरती सिलेक्ट करा आणि ते डॉक्युमेंट चूज करा. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ आपण सगळे कॉम्प्युटरमध्ये सगळे डॉक्युमेंट्स आहेत तर चूज फाईलवरती सिलेक्ट करा आणि आपले जे डॉक्युमेंट आहेत ते यूज करा. व्ह्यूमध्ये इकडे बघायला गेलं की तुम्ही चूज केले की लगेच इकडं म्हणजे समजा उदाहरणार्थ फोटो पासपोर्ट फोटो असेल तर पासपोर्ट इकडे दिसतो व्ह्यूमध्ये उजव्या बाजूला ते दिसतोय का ते बघा आणि ते डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं तेच आहे का बघा. नाहीतर आपण डॉक्युमेंट अपलोड करायचं नाव एक दिलं असतं तिकडे दुसरं होऊ शकतं. त्यामुळे त्यानंतर काय सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करा. डॉक्युमेंट सेव्ह सक्सेस म्हणजे सगळे डॉक्युमेंट म्हणजे जवळपास 5च 1 2 3 4 प्रकारचेच आपल्याला हे करायचे म्हणजे फोटो 2 एक तर पासपोर्ट साईज नंतर पोस्टकार्ड साईज आणि परत सिग्नेचर आणि राईट अँड लेफ्ट थंब आणि हँड फिंगर्सचे फोटो हे 4 डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे. हे तुम्हाला व्ह्यूमध्ये उजव्या बाजूला दिसले का बघा. आणि त्यानंतर मात्र डॉक्युमेंट सेव्ड सक्सेसफुली असे येईल. प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर म्हणजे पुढचा जो टॉपिक आहे तो प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर वरती क्लिक करा. क्लिक हिअर वरती क्लिक करा. सिलेक्ट कंट्री कोड म्हणजे ह्या ठिकाणी मात्र कंट्री कोड जो आहे तो +91 याने सुरुवात करायचा आणि तुमचा नंबर जो असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे अगोदरचे 10 अक्षराच्या अगोदर +91 हा तुमचा भारत देशाचा कंट्री कोड आहे ते पण टाकायचं आहे महत्त्वाचं. तुम्ही आधी जरा मोबाईल नंबर जिथे आहे ना तो आपोआपच इकडे दिसेल. त्यानंतर कॅप्चा टाका आणि सेंड OTP दाबा. तुमच्या मोबाईल वरचा OTP एंटर करा म्हणजे कॅप्चा सेंड OTP म्हणले की OTP येईल. मोबाईलवरती जो OTP येतो तो OTP या ठिकाणी टाका. नंतर एकदा कॅप्चा टाका आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. OTP आला नसेल तर रिसेंड OTP करा. नंतर OTP जर समजा तुमच्या मोबाईलवर आलेला असेल तर तो OTP घेऊन त्या ठिकाणी टाका कॅप्चा टाका आणि तुमचं पुढची प्रोसेस कंप्लीट करून घ्या. डाव्या कॉलममध्ये परत ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. म्हणजे आता इकडल्या बाजूला डाव्या बाजूला या तुम्ही तिकडे ॲप्लिकेशनवर क्लिक करा. खाली स्क्रोल करून क्लिक हिअरवर टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशनवर क्लिक करा. टू कम्प्लीट युअर क्लिक हिअर वरून टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन या गोष्टीवरती क्लिक करा. आत्तापर्यंत सर्व भरलेली माहिती आपल्यासमोर येईल. म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, पर्सनल डिटेल्स आहे, PWD डिटेल्स आपण जे भरलेत पाठीमागे किंवा एक्झाम सेंटर डिटेल्स असेल, क्वालिफिकेशन्स डिटेल्स आहे, ॲडिशनल डिटेल्स म्हणजे ट्विन्स किंवा रिपीटर आहात का याच्या संदर्भात ह्या सर्व दिलेल्या माहिती तपासून घ्या. काही करेक्शन असेल तर डाव्या कॉलममध्ये आपल्याला जे करेक्शन करायचे असेल त्या सेक्शनवरती क्लिक करा आणि ते करेक्शन करा. म्हणजे आता आपल्याला डाव्या कॉलममध्ये आपण गेलो नाही इकडं एक कॉलम क्लिक करा. म्हणजे समजा कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला काही करेक्शन करायचे किंवा ते प्रत्येक एक कॉलम चेक करा आणि त्या चेकमधून तुम्हाला जर समजा काही करेक्शन करायचं असेल तर ते तुम्ही करेक्शन डाव्या कॉलममधून तिकडे जाऊन तुम्ही करेक्शन करून परत आपण या पेजवरती येऊ शकतो. खाली स्क्रोल करून फायनल सबमिटवरती क्लिक करा आणि रिन्यू पेजचा पॉपअप येईल. रिन्यू पेजचा पॉपअप येईल. माय नेम, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, मदर नेम, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, एक्झाम सिटी सेंटर या सर्व बॉक्सवरती क्लिक करा. म्हणजे व्हेरीफाय करायचं म्हणजे हे सगळे छोटे छोटे बॉक्स आहेत त्याच्यावरती असं क्लिक करा. माय नेम, जेंडर, मदर्स नेम, फादर्स नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, सेंटर याच्यावरती टिक करा म्हणजे ते व्हेरीफाय करा. आणि ह्या फायनल सबमिट नंतर कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे हे फायनल सबमिट करायच्या अगोदर सगळं चेक करा. अगोदर आय ॲग्रीवरती क्लिक करा नंतर आणि फायनल सबमिटवरती क्लिक करून युअर ॲप्लिकेशन फायनल सबमिट सक्सेसफुली असा पॉपअप समोर येईल. तुमच्या कॅटेगरीनुसार पेमेंट आपल्याला आता नंतरचा सर्वात चौथा टॉपिक जो महत्त्वाचा आहे. इथपर्यंत फॉर्म जरी भरून ठेवलेला असेल तर तुम्ही पेमेंट केलेलं असेल तर पेमेंट तुमचं झालं नाही तर तुमचा फॉर्म होत नाही. पेमेंट तुमच्या खात्यातून गेलेलं असेल तरच ते तुम्हाला इकडे फॉर्म कंप्लीट होतो. सगळ्यात महत्त्वाचा चौथा टॉपिक आहे त्याला फी पेमेंट म्हणतो. तर तो तुमचे नाव, ॲप्लिकेशन नंबर आणि
कॅटेगरीनुसार जे पेमेंट अमाऊंट लिहून तिथे येणार आहे आपोआपच येते. म्हणजे समजा उदाहरणार्थ ओबीसी आणि ईडब्ल्यूएस असेल तर तुम्हाला ओपनसाठी 1700 रुपये आहे, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी 1600 फीज आहे. त्याचबरोबर PWD, SC, ST, थर्ड जेंडर अशासाठी 1000 रुपये फीज आहे. ही मात्र 1000 रुपये आपोआप त्या ठिकाणी येते. पे नावावरती क्लिक करायचं आहे, पेमेंट अमाऊंट आपोआप तिथं जे येणार आहे त्याच्यावरती पे नावावरती क्लिक करा. UPI ID असेल, नेट बँकिंग असेल, ATM कार्ड, त्याचबरोबर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ह्याच्यावरती तुम्ही करून ते टाकून त्याचं पेमेंट पूर्ण करा. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर रिसिप्ट मात्र डाउनलोड करायची विसरू नका. रिसिप्ट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या. त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन रिपोर्ट असा डाउनलोड करा आणि त्याची जी PDF आहे ती संपूर्ण PDF आपल्याकडे येते आणि ही PDF आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवा आणि ती त्याची प्रिंट काढून आपल्या फाईलमध्ये लावायची आहे. एकंदरीत हा जो यावर्षी जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये खूप कमी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. म्हणजे अगदी थंब इम्प्रेशन, साईन आहे किंवा फोटो एवढे छोटेसेच आहेत आणि बाकीच्या सर्व गोष्टी जे लागणार आहेत ते आपल्याला लिहूनच येतं. म्हणजे 10वीचे मार्क्स असतील, 11वीचे मार्क्स असतील, त्याचा रोल नंबर वगैरे. त्यामुळे डॉक्युमेंटेशन फार कमी केलं गेलेलं आहे. आपली जी कॅटेगरी आहे ती आपली कॅटेगरीकडे आपलं जे सर्टिफिकेट असेल तेच तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची गडबड करू नका, चुका करू नका. बहुतेक करेक्शन विंडोच्या संदर्भामध्ये सध्यापर्यंत तरी काहीच सांगितलं गेलेलं नाही, पण करेक्शन विंडो परत येऊ शकते. कारण 9 मार्च ते 5 मे पर्यंत दरम्यान जवळपास 55 दिवसाचा पिरियड येतो. ह्या 55 दिवसामध्ये करेक्शन विंडो आपल्याला येऊ शकते. पहिली गोष्ट एक्झाम सिटी निवडताना वगैरे लक्ष द्या. परत तुम्ही फॉर्म जो काही आपला जे काही एक्झामचं जे मीडियम आहे, क्वेश्चन पेपर मीडियम, त्याचं मीडियम पण शक्यतो इंग्लिशच ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी चुका करू नका. आपल्या डिटेल्स पर्सनल आपल्या स्वतःच्याच डिटेल्स आहेत, त्यामुळे चुकायचं काही कारण येत नाही. सगळ्या गोष्टीचा अगोदर स्टडी करा. हा आमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून अगदी कॉम्प्युटर इलिटरेट असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा जर डेमो पाहिला तर तो फॉर्म भरण्याचा 100% सक्सेस होईल असं आम्हाला वाटतंय. एकंदरीत फॉर्म भरण्यासाठी बऱ्याचशा छोट्या क्वेरीज आपल्या समोर येतात, त्या येऊ नये या संदर्भामध्ये. म्हणून आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपल्या घरी बसून सर्व प्रक्रिया आणि सर्व प्रोसेस कंप्लीट करता यावी यासाठी म्हणून हा उद्देशाने हा बनवलेला आहे. हा सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशीच आशावाद आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. त्याचबरोबर हा व्हिडिओ आमचा लाईव्ह डेमो नीट UG 2024 नीट फॉर्म फिलिंग लाईव्ह डेमो जो आहे, ह्याचा जो लाईव्ह डेमो आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमच्या माध्यमातून जो बनवलेला आहे तुम्हाला, तो जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आपण अशाच प्रकारच्या प्रत्येक गोष्टीच्या डिटेल्स इन्फॉर्मेशनचा लेखाजोखा प्रत्येक डोर स्टेपपर्यंत आपण देण्याचा जो प्रयत्न करतोय तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा जो इच्छित साध्य आहे ते सिद्ध होण्यासाठीचा मार्ग जवळ होण्यास